माई माई, आम्ही तुम्हाला म्हटले होते ना, हा डबा तेथेच होता. या. अहो, मला खरेच मोरोबा मोरोबा क्षमा कर रे. भावनेच्या भरात मी, अरे पण आईची या दागिन्याबाबतची इच्छा फार प्रबळ होती म्हणून धास्तावले मी, आणि तूच बोल लावला. खरंच खरंच चुकले माझे, मला क्षमा कर. मोरोबा, क्षमा करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, वयाने मोठ्या असून सुद्धा क्षमा मागतायत त्या. झाले गेले विसरून जा आणि क्षमा करा. आणि तुमच्या हातून सुद्धा आज फार मोठा अपराध घडलेला आहे. तुम्ही बाळम भटजींवरती आरोप केलात, हे आम्हास आवडलेले नाही. बाळम भटजी आमच्यासाठी तीर्थरूप आहेत. त्यांचे चारित्र्य म्हणजे एखाद्या तीर्थासारखे पवित्र आहे. त्यांची क्षमा मागा. अरे असू दे, जे काही घडले ते भावनेच्या भरामुळेच घडले. खरे आहे, पण प्रश्न फक्त दागिन्यांचाच नव्हता, त्याच्या मागे असलेल्या आजीच्या भावनेचा होता. त्यामुळेच आपण सारे हडबडला. पण आजचा प्रकार आपल्या साऱ्यांसाठीच अतिशय क्लेशकारक ठरला आहे असे आम्हास वाटते. आपण सारे जाणते आहात, दागिन्यांचा डबा हरवला म्हटल्यावर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केलीत. याचे एकमेव कारण म्हणजे आपण सारेच आपल्या अंगी असलेल्या शक्तीचा वापर विधायक कामासाठी करीत नसून एकमेकांचे हेवे दावे आणि उणीधुणी काढण्यासाठी करतो. आम्हास आजपर्यंत असे वाटत होते की आपल्या घरातील सारीच माणसे एकमेकांना जीव लावणारी आणि एकमेकांसाठी जीव देणारी माणसे आहेत. पण आजचा प्रकार पाहता